ओके. तू आतापर्यंत 4 ते 5 एक्झिबिशन्स झाली तुझी. तर हे एक्झिबिशनची आयडिया कशी आली किंवा त्याचा रिस्पॉन्स कसा असतो? काय होतं की ज्यावेळी मी पहिलं एक्झिबिशन केलं त्याच्या आधी जे येणारे मला प्रश्न होते की प्रणव तू हे कसं करतो, काय याची, म्हणजे लोक खूप क्युरियस होते की नवीन काहीतरी आहे, रुटीनली कोणी करत नाहीये. मग लोक खूप क्युरियस होते या बाबतीत की आम्हाला हे जाणून घ्यायचंय कसं. मग एक सोपं त्यातनं काय होऊ शकते की 1 to 1 आपण लोकांना भेटूया. तर लोक म्हणजे एवढं घरी बोलवणं किंवा कोणाला पर्सनली इतकं जाऊन भेटणं इम्पॉसिबल होतं. म्हणून मला एक्झिबिशनची आयडिया आली की एक हॉल घेऊ, एक्झिब्युट करू, लोकांना समोर सगळ्या गोष्टी दिसतीलही आणि मी तिथे स्वतः असेल. सो ज्याला जे प्रश्न असतील ते मी सॉल्व्ह करू शकतो, म्हणून हे एक्झिबिशनचा खटाटो. पण पहिल्या एक्झिबिशन नंतर आता 6व्या एक्झिबिशन पर्यंत लोकांचा इतका सुंदर प्रतिसाद आहे. म्हणजे शेवटचे जे माझे 2 एक्झिबिशन झाले, एक पुण्यात बालगंधर्व कलादालनात केलं आणि रिसेंटली जे झालं ते पु ल देशपांडे अकादमी प्रभादेवीला. तर दोन्ही ठिकाणचे रिस्पॉन्सेस इतके सुंदर होते की मला म्हणजे लोक क्युरियस आहे याच्याबद्दल डाऊट नाही. लोक येऊन प्रश्न विचारतात. अगदी पुण्यात तर असंही झालेलं की लोक अगदी येऊन खुर्ची घेऊन बसणार, मला सगळे एक्सप्लेन कर, इथपर्यंत सगळं मलाही मजा येते ते करायला. आणि ह्या सगळ्या सोबतच लोकांना हे असं काहीतरी आपल्या घरात असावं याची एक इच्छा असते. बरोबर. सायमल्टेनियसली ज्यावेळी मी सुरू केलं होतं त्यावेळी मला याच्या बरोबरीने ऑर्डर्स पण सुरू झाल्या होत्या की प्रणव आमचं पण आम्हाला करून हवं आहे, आमच्या दोघांचा फोटो आहे, समजा कपल फोटो आहे किंवा मला माझ्या छोटं बेबीचं पोर्ट्रेट हवं आहे. सो हे सगळं सुरू झालं होतं. सो त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आली की जितकं हे सेलिब्रिटी फेसेस लोकांना बघायला आवडते तितकं हे आपल्या घरात असावं ही पण एक लोकांची इच्छा आहे. हो हो हो. नॉर्मली लोकांचे काय प्रश्न असतात ज्यावेळी ते कसं करतो, काय हे सगळं कसं होतं, इतका सिंपल प्रश्न असतो. एक्सप्लेन केल्यावर त्यांना कळतं, काही ना कळत नाही, पण ते जाणून घेण्यात सगळ्यांना इंटरेस्ट असतो. जनरली काय की ही सगळी मजा सॉफ्टवेअरची. बरोबर. फक्त म्हणजे काय म्हणू शकतो ना आपण की माझा प्लस पॉईंट असा झाला की मला पॅन्डेमिक सारखा एक पिरियड मिळाला जिथे शांत वेळ होता प्रत्येकाकडे, तो मला युटिलाइज करता आला. दुसरी गोष्ट, मी जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंत मी याच्यात कंटिन्यू सातत्य ठेवलंय. ओके. मी म्हणजे पॅन्डेमिक मध्ये तर पिरियड असा होता की मी उठता बसता झोपता एवढंच करत होतो, दुसरं मी काहीच करत नव्हतो. आणि त्याचं फळ म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे, प्रश्नच नाही. पण आता जे माझा कामाचा थोडा स्पीड वाढला असेल किंवा मला स्वतःला एनहान्स करता येत असेल याचा फायदा मला ऍक्च्युली आता होतोय, कारण मी दुसरं काही करतच नाहीये.